नमस्कार. आज आपण बनवणार आहे डाळ आणि पालक. त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे. आमच्याकडे तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करूनच आम्ही वरण करतो. त्याच्यासाठी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून देऊ. आपण डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून. त्यामध्ये आपण थोडा हिंग आणि हळद टाकूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. आणि जास्त नाही घालायचं. आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करूया. आता आपण पालक धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि तो छान बारीक चिरून घेणार आहोत. आपल्याला जेवण करायचा कंटाळा आला असेल तर आपण 1 पॉट मील म्हणून डाळ पालक आणि गरमागरम भातसुद्धा खाऊ शकतो. पोळी भाजी नको तर हे पूर्ण अन्न आहे. डाळ पण आहे, प्रोटीन आणि पालकमध्ये भरपूर आयर्न वगैरे असतं, त्यामुळे हे शरीराला फायदेशीर आहे. आता आपण अशी पालक कापून घेणार. आपण कढईत तेल टाकलंय, तेल छान तापलंय. जिरं घालूया, बारीक लसणाचे तुकडे, 2 लाल मिरच्याचे तुकडे, आलं बारीक चिरून घातलंय. हिंग आणि एक बारीक चिरलेला कांदा. छान परतून घ्यायचं. कांदा थोडा छान मऊ झालाय. आता आपण याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालू. तो पण छान परतून घ्यायचा आहे, नरम होईपर्यंत. टोमॅटो छान मऊ झालाय. आता आपण याच्यात थोडी कट टाकू. हळद घालायची आहे. तिखट अर्धा चमचा. आणि आता धुवून चिरलेला पालक घालायचा. पालकाला आता पाणी सुटेल. पालकाला लगेच पाणी सुटतं त्याच्या अंगचं. आता आपण त्याला 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घेऊ पालक. आता आपण झाकण काढून चेक करूया. मंद गॅसवर आपण 5 मिनिटं शिजवलं आहे पालक. हे बघा, छान तेल पण सुटलंय तिला, भाजीला सुंदर दिसते बघा. आता आपण उकडलेली डाळ आहे आता आपण रवीने थोडीशी छान घोटून घेऊया. डाळ चांगली अशी जाड दिसायला पाहिजे, खूप जास्त घोटायचं नाहीये. तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला तुम्ही, तुम्हाला किती पातळ वगैरे हवं आहे तसं. मीठ घालूया चवीनुसार. पालकामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण जास्त असतं. छान. आता आपण ती 5 मिनिटं मंद गॅसवर उकळून घेऊया. आपण यात 1 पाव चमचा गरम मसाला घातला आणि परत छान
5 मिनटं उकळी येऊ देऊ. हे बघा असं छान घट्ट झाली आपली डाळ पालक. 5 मिनटं उकळायचं आणि नंतर तडका द्यायचा. हे बघा आपली डाळ पालक झालेली आहे. आता आपण तडका देऊ. अशी घट्टच ठेवायची आहे, खूप पातळ नाही करायची आपल्याला. आता आपण तडक्याची तयारी करू. आपण पॅनमध्ये साजूक तूप घातलं आहे. तूप गरम झालं आहे छान. मिरची घातली आहे, लसणाच्या बारीक फोडी, पुन्हा छान असं कडकडून द्यायचे आहे. आपण फोडणी कडकवतोय आणि बघा छान कडकडीत फोडणी घालते. कोथिंबीर घालायची आणि याच्यावर लगेच झाकण ठेवायचं. हे बघा आपली डाळ पालक किती सुंदर दिसते, किती छान झाली आहे बघा. आणि आता गरम गरम वाफायला भातावर आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. हे बघा आपला डाळ पालक किती सुंदर दिसतोय. तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.